चैत्र नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर ठाण्यातील जांभई नाका येथे भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. रामनवमीचं औचित्य साधून माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सवात किरण वेहले प्रस्तुत उधळू रंग स्वरांचे या कार्यक्रमानं ठाणेकरांची मनं जिंकली. मराठी सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या या नृत्य विष्कारमय सोहळ्याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या सोहळ्यात देवीचा गोंधळ, जागरण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारी गीतं, लावणी, कोळी गीतं, शेतकरी गीतं आणि जय मल्हार अशा विविध लोककलांचं सादरीकरणही करण्यात आलं. विशेष म्हणजे नृत्य नाटिकेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळाही देण्यात आला. उत्सवाच्या 8व्या दिवशी नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग राजन विचारे यांच्या हस्ते पूर्णाहुतीने संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या उत्सवाला भेट देऊन देवीची आरती केली. देवीच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली, ज्यामध्ये प्रामुख्यानं एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रवींद्र मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, उपमहापौर कृष्णा पाटील, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, आरटीओच्या हेमांगिनी पाटील आणि पोलीस अधीक्षक स्वामी यांच्या पत्नी यांनीही देवीचं दर्शन घेतलं.